कांदा काय भाव गेला आज? 14.75. 14.75. हो. तर भाव चांगला गेला तुमच्या इतर लोकांबरोबर. हा पण आमची अपेक्षा 2,000ची होती ना, आम्ही त्या हिशोबाने ठेवला होता. आधी 600 गेली. मग ज्या शेतकऱ्याने कांदा दाबून धरेल त्या शेतकऱ्याने काय मेसेज द्यायचं? त्यांना ठूच नाही बघ कांदा. कांदा ठेवून त्यांना कांदा काढा का म्हणून कांद्याची क्वालिटी खराब झाली. बा तुम्ही समोर कांदा आहे, याची क्वालिटी खराब होऊन गेली. त्याच्यानंतर कारण काय? आता हे काय करते सरकार, काय समजतच नाही मला. असं काय खालवर जसं भाव वाढ लगेच पुन्हा रिवाज आणते. याची काय भूमिका आहे? बोगस सरकार आहे, काही कामच नाही. तुम्ही निवडून दिलं, बोगस कसं म्हणते? काय लय निवडून तुम्ही दिलं, लय बेकार हो. काय काय शेतकऱ्याला 2-4 ट्रॅक्टर फेकले. किती कांदे केलं तुम्ही? कांदे होते 4 एकर. 4 एकर. किती क्विंटल निघले त्याच्यात? त्याच्यात तरी तेच म्हणलं पावणे 1700 मक्का कोणाचे शेतकरी म्हणला नाही, पावण्यानं गेले. पाहुण्याला गेले म्हणून म्हणलं कस काय असं एवढं? ते साडाचीच दुकान आहे आमच्या. हा, त्यांना गेले. काय भाव गेले मामा आज? 920 सुपर भाव होता. काय भाव गेली? 2000 रोज कांदे जात होते. मागच्या हप्त्यात काय गेलं? मागच्या हप्त्यात काय गेलं? गेले ते 1600 रुपये. 1600 ना लगे एवढं हाव लावा एवढा फटका बसला लगे. हो ना. याच्या व्यतिरिक्त कोणतं पीक घेता तुम्ही? मक्का, कांदे. आणि मक्का कांदे 2च पीक आहे. मक्का काय भाव झाली? मक्का 1700 दिली. हा, थोडी दिली. एक 50 क्विंटल. 50 क्विंटल. लोकांची विचारली ते म्हणताय 1200 1300 तेवढं. आता जाऊ सध्याला जाऊ राहिल्या. म्हणजे कसं काय नेमकं काही? 15 दिवस झाले. नाही म्हणलं मी काही व्यापाऱ्याचं वैशिल लावलं का? हा, पाहुणे. तेच म्हणलं तेच म्हणलं पाहुणे. 1700 मक्का कोणाचे शेतकरी म्हणला नाही, पाहुण्यानं गेले. पाहुण्याला गेले म्हणून म्हणलं कस काय असं एवढं? ते साडाचीच दुकान आहे आमच्या. हा, त्यांना गेले. पण मग रिअल भाव शेतकऱ्यांची काय झाली? ते 12, 13, 14 घेते ना ते. तुमचं झालं वैशिला, तुमचा फायदा झाला. हो. परंतु इतर शेतकऱ्या तोटा झाला ना. बरोबर आहे. शेतकरी रडवले हा ना, लयच. तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही जर दिसरोय मला, त्याच्यात काही शंका नाही. परंतु कांद्यावर खुश होते. कांद्यावर नाही ना खुश. कांद्या नाही परवड राहिले भाऊ. किती सडगाण झाली, किती फेकले इथे. 2-4 ट्रॅक्टर फेकले. किती कांदे केले तुम्ही? कांदे होते 4 एकर. 4 एकर. किती क्विंटल निघले त्याच्यात? त्याच्यात तरी 700-800 क्विंटल निघले. हा? 700-800. 700 क्विंटल. आता राहिले किती? आता तरी ते 3 एक ट्रॅक्टर भरत. 3 एक ट्रॅक्टर राहिले. 150 रे. मित्रांनो बघू शकता की सुपर कांदे होते आणि भाव मागच्या हप्त्यात 1600 गेले आणि आज गेले 11,000. काय सांगता तुम्ही नेमकं याचं कारण काय? आता हे काय करते सरकार, काय समजतच नाही मला. असं काय खालवर जसं भाव वाढ लगेच पुन्हा रिवाज आणते. याची काय भूमिका आहे? काय बोगस सरकार आहे, काही कामच नाही. तुम्ही निवडून दिलं, बोगस कसं म्हणते? काय निवडून तुम्ही दिलं, लय बेकार हो. काय काय शेतकऱ्याला मारू राहिले ते बोलते. शेतकऱ्याला धुवून आणलं वाढब्यानं. कसं काय? मग पण त्या मालाला भाव देऊ राहिले. मक्काला नाही, कांद्याला नाही, खायलाच नाही भाव ना. मग ते म्हणता आम्ही शेतकरीच सरकार आहे. नाही, काही कामच नाही ते. त्याला उलथून आणलं पाहिजे त्यांना. उचलून आणलं बाई. मग ठेवलं नाही पाहिजे ते. काही कामच नाही. शेतकऱ्याला लगेच मारू राहिले भाडवे. काहीच कामच नाही ते. काहीच नाही. नाराज होतो. लय नाराज आहे मी तर. एवढं कांदे पिकून 3-4 लाख रुपये नाही होऊ राहिले. काय करायचं शेतकरी भाजपला? खर्च किती आलता? खर्च तर जवळ 2-3 लाख रुपये होईल. 2 लाख खर्च होईल. झाले किती होईल बरे? झाले काय 3 लाख रुपये होऊ राहिले फक्त. 3 लाख रुपये. 3 लाख रुपये खर्च होता. हा, मग काय राहिलं त्या खाली शेतकऱ्याला? तेवढे कांदे पिकून काही नाही राहत. मग ते कायला करायचं? उद्योगच कायला करायचे? सरळ पडीत राहून दिलं ते परवडा ना. काय काम? नाराज होतो. लय नाराज म्हणजे काय? सारे शेतकरी नाराज आहे. कर्ज किती तुमचं? कर्ज आहे 70-80, 1 लाख लोक आहे जवळजवळ. 1 लाख रुपये. आश्वासन दिली काय अजून रुपये मागतात ते बँकेमध्ये पैसे वर्ल्ड लागेल ते पैसे माय सरकारी पैसे येतात मोदीचे येते ते सुद्धा काढून देत नाही. ते बँकेवाला देत नाही काढून. मग तुम्ही याची तक्रार आपली पवार साहेबाकडे नाही केली? तिकडे शासन सांगत काय जे वर करेल खाते? हा ना, माय 50-60 हजार जवळजवळ गुतेले ना. ते देत नाही बँकेवाले. मग एक काम करा तुम्ही पवार साहेबाकडे जा, त्यांना म्हणा मी कर्ज काढेल होतं आणि
माफी तर होणारच आहे. हा ना. पण तुम्हाला एवढे ते माफी जावं होईन तर पण आता खर्चायला आम्हाला काही राहिलं नाही ना. आता द्यायला पाहिजे ते काढून बँकेला देत नाही ना. तसं किती करा काय वखत गेलो बँकेमध्ये. उचित निर्णय घेईन ना. सावतात मी आता सरकडच जाणार आहे. हा मग तसं जर म्हणजे आपल्याला माणूस कोण आहे साहेब हा साहेबाची हा मग त्याच्यावर जावं लागत साहेबाकडे जावं लागत. आता मी परेशान झालो घरके मारू मारू बँकेमध्ये. हा. ते देतच नाही. ते म्हणते वळ लागेल तुमचे पैसे भेटणार नाही म्हणते. मग तुम्ही पीएला भेटा ना तर बोलणार साहेब. हा ना भेटून आता उद्या परवा दिवशी जातो. ओके चालेल. हो मित्रांनो हे शेतकरी होते आणि यांचे कांदे 1600-2000 पर्यंत गेले, परंतु आता अशा भावात गेले शेतकरी नाराज. चॅनलमध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला लास्ट स्टेशन कांदा मार्केट, धान्य मार्केट आणि बैल बाजाराचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो. आता तुम्ही बघू शकता की सगळं बीट झालेलं आहे आणि लगभग सगळे शेतकरी गेलेले आहे. धन्यवाद. परवा 900 झाले होते ना, आज गेले 700. ओके दुपारून लावायचे. हे तुमचे का काय भाव नाही? 870. तर बघू शकता 870 गेलेले. हे 600 रुपये गेले. 600 रुपये. 600 रुपये कांदे गेले. भेंडी वर्षाचे कांदे आहे. त्या इकडे तिथं राहा. काय म्हणले? हे 600 रुपये कांदे गेले. 600 रुपये. हा, भिंगी या बसले शेतकऱ्याचे कांदे. कांदे का? नाही नाही शेतकरी घरी आहे. शेतकरी घरी आहे. दुसऱ्या शेतकऱ्याचे ते येईल नाही सांग. नाही का? हा. तर मग तुम्ही दररोज येता का दिसाड येता कांदे घेऊन? अरे रोज येतो ना, काल आलतो. तर मग कांद्याच्या मध्ये काही चेंजेस झाले का? चेंजेस काही नाही, आता कमी मायनस चालली होत. मागच्या हप्त्यात म्हणजे मागच्या हप्त्यात कांदे काय होते सोमाचे? समजा ते होते 15 विकत होते. 15 आता तेच 12-13 को राहिले. 1200 आणि त्याच्यापेक्षा हलकी होते ते आता 8-9-600 को राहिले. कांदे बघू. हा कांदे मालपोन हा मग आता 8-800 कधी काही काल 900 इकले दुपारच्याला आणि 600 गेले. मग ज्या शेतकऱ्याने कांदा दाबून धरेल त्या शेतकऱ्याने काय मेसेज द्यायचं? त्यांना ठूच नाही बघ कांदा. कांदा ठेवून त्यांना कांदा काढा का म्हणून कांद्याची क्वालिटी खराब झाली बा. तुम्ही समोर कांदा आहे याची क्वालिटी खराब होऊन गेली. त्याच्यानंतर क्वालिटी खराब झाली तो त्याला मोड फोड राहिले. तो कांदा खराब होऊ राहिला, डागी होऊ राहिला आणि त्याला भाव कसा भेटणार आहे? जो चांगला कांदा त्याला आहे गेला 1475 रुपये कांदे विकले, पण क्वालिटी होत जायची. क्वालिटी हा त्याला पहा तुम्ही मारा याच्यावर त्या क्वालिटी पहा. त्याच्यात कलर नाही, सगळं खराब. मग ते हिशोबाने भाव होऊ राहिला. कलर आहे भांगले सगळेच ना. 1 मिनिट आम्हाला 680 गेलेले आहे मित्रांनो. किती कांदे तुमच्याकडे? माझ्याकडे एक गाडी अजून. एकच गाडी. कोणत्या गावची? जोलेगाव. जलेगाव. किती कांदे लावले? मी घरी लायला होते 4 एकर. 4 एकर. तर मग खर्च निघला काय आमचा? नाही निघला. नाही. काय कारण आहे? भावच नाही त्याला आणि काय कारण आहे. भावच नाही. सरासरी काय भाव गेला? सरासरी 1000च्या पुढे गेले. 100-50 बस. त्याच्यावर नाही गेला. खर्च किती आलता? त्याला खर्च करून आता 1.5 लाख रुपये झालती किती? काय झाले 2-2.5 लाख रुपये झाले आणि काय झाले लॉस मध्ये? मग एवढी मेहनत करून मेहनत तर गेली. रोपातन ब्यातन मजुरीचा खर्च वाढ आणखी भावाशी आणि आणखीन भाव या असे निर्यात होऊन देत नाही. त्याच्यामुळे शेतकरी लॉस आहे सगळे. काय नाव म्हणले तू? बाबासाहेब रावसाहेब काकडे, राणा जोलेगाव, तालुका वैजापूर. वैजापूरला जातो तुम्ही कांदे घेऊन? जातो ना कधी कधी. कोणतं मार्केट बरं आहे? सगळे सारखेच आहे, कोणतंच बरं नाही. सगळे एकाची? फोनवर एकच लाईन आहे सगळी. काय म्हणते इकडे चांगले म्हणून म्हणलं. नाही काही नाही. असं. तिकडे काय भाव जातो त्या? 1200च्या पुढे नाही गेलं तिकडे बी. तिकडे व्याज द्या तुमच्या एकदा. पारोळा गाव. गाव. वैजापूर तालुका. वैजापूर तालुका पाराळा गाव. तर कांदा काय भाव गेला आज? 1475. 1475. हो. तर भाव चांगला गेला तुमच्या इतर लोकांबरोबर. हा पण आमची अपेक्षा 2000ची होती ना, आम्ही त्या हिशोबाने ठेवला होता. आता 2000 सारखं भावाचं म्हणजे पोझिशनच नाही आपल्या भावात. हा त्याच्यामुळे त्याच्यात तुमचा कांदा बघून 2000 गेलाच असता, त्याच्यात काही अडचण नाही. परंतु कांदा म्हणजे भावच नाही आहे कांद्याला. हा लाल कांदा आता मार्केटमध्ये हा. चाल घेतो जास्त प्रमाणात. हा. आपल्या मार्केटला जरी लाल कांदा नसतो, हा. परंतु इतर जे मार्केट आहे नाशिक म्हणा किंवा अलवरचा कांदा निघाल सुरुवात झालेला आहे चांगल्या प्रमाणात. पहिले खराब होता, आता जरी खराब एवढा हा, हा. परंतु कांद्याची क्वालिटी सुधारते. तर तुमच्याकडे कांदे काय किती राहिले आज?
आता काय 2 गाड्या राहिल्या आमच्याकडे. 2 गाड्या राहिल्या. हा. सरासरी कांद्याला काय भाव लागला आपल्याला? मिळाला 1500 1400 असं मिळालं. 1400-1500. 1300. दुसरं पीक या कांदे व्यतिरिक्त कोणतं पीक आहे? आमचं मकान कांदे हे 2च पिकं आहे आमची मुख्य पाराळा गावात वैजापूर तालुक्यात. ऊस कमी मका काढ काय नाही काढ राहिले आता काही सोंगले आता. चांगले आता शिक हा आता लेट सोंगले. झाली. पावसामुळे आम्ही सोंगलेच नाही. चांगलेच नव्हते मग खराब नाही झाली. हा कोंब फुटत चालू नाही झाकाय पाकायचं कुठाने नाही होत त्या हिशोबाने सोंगलंच नाही. नाही का? तर मग वायजापूर मार्केट तुम्ही जाता का कांदे? जातो ना तिथं काय भाव म्हणजे कसं राहतो कांदा काय भाव गेला? तिथे बी 14.5-15 असं रेंज विकतो. कोलठा नांदगाव चौकूट सगळं मार्केट जातो आम्ही. 2-3 मार्केट झाले. हा. मग त्याच्यामध्ये मार्केट कोणतं चांगलं वाटतं बरं? आजच्या परिस्थितीत 100 रुपयानं बरं वाटतं दर्शन 50-100 नाही कांद्याचं मार्केट कोणतं वाटतं चांगलं आहे? आपलं लास्ट स्टेशन बरं वाटतं, वायजापूरचं नांदगावचं बरं वाटतं. नांदगाव बी चांगलंच बोलटा आणि याच रेंजमध्ये काही हा. शेतकरी म्हणता येईल मार्केट नाही काही फरक नाही नाही. एकच लेवल. एकच level. शेवटी मालाची क्वालिटीच असं तसंच माल विकणारी. असं आहे का? ओके, चालेल. 1110. कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही रघुनाथ कुरवाडी. रघुनाथ. किती कांदे होते? कांदे म्हणजे अजून घरी का? घरी अजून 50 क्विंटल आहे. 50 क्विंटल. आवरले सारखे. हा आता आवरल्यासारखे ते. सरासरी काय भाव लागला होता आपल्या कांद्याला? आपल्याला काय पहिल्यापासून भावच नाही आता सध्या. नाही 1100, 1200, 1300 असे. तुला तर मला वाटलं भाव वाढ भाव. हो भाव वाढेल पण ते काय भाव वाढलाच नाही. आज संपली भाव. हो ना. इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही आता? शेतकऱ्यांना काय ठेवून जेव्हा काढले काय कांदे तेव्हा पण 1500 भाव होता. आता नंतर वजन पण घटलं. जेव्हा टारली 35 क्विंटल भरायची जाळ्या लावून आता ती 25च भरते. 25. हा. हा, कोणाचं पत्ता? तर चांगला भाव असला तर ताबडतोब विकायला पुरत्या. नाही आता जे शेतकऱ्यांनी कांदे ठेवले काय सांग? काय आता काय अंदाज काय सांगू शकतो आपण. काढायचाच प्रयत्न करा. हो, लाल काढ. कांदा येणार आहे मार्केट. आता तर काढवला ना. आज तर लालचा 300 रुपये गेला. 300 आपल्या इकडे 200. हा सुपर होता 600 घेतला. हा त्यामुळं ना. धन्यवाद.